ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। एकनाथ शिंदेंसह ठाकरेंचे बंडखोर खासदार ओम बिर्लांना भेटणार, वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र देणार, सूत्रांची माहिती। 15 कोटी रुपयांनी खासदारांची खरेदी, जायचंय त्यांनी राजीनामा द्यावा, कुणालाही सोडणार नाही, बंडखोर खासदारांना संजय राऊत यांचा इशारा। खासदार राजाभाऊ वाजेंना आलेल्या ऑफर्स नाकारून उद्धव ठाकरेंसोबतच ठाकरे सेनेच्या पत्रकार परिषदेत वाजेंची उपस्थिती। 14 एप्रिलला एक कमिटी येऊन 50 कोटींची ऑफर देऊन गेली, वाजेंच्या वडिलांचा दावा। ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांच्या हत्येबाबत काल 20 वर्षांनी निकाल येणार होता, मात्र तो पुढे ढकलला। निकाल बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, असं ओमराजेंना सांगितलं, संजय राऊतांचा दावा। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला। 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश। गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सोहळा होणार, सूत्रांची माहिती। बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन। संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक, उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हिप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार, सूत्रांची माहिती। खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलीनीकरणास मान्यता देऊ नये, कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं, गटनेते अरविंद सावंतांची पत्राद्वारे मागणी। भाजपकडून नेत्यांची आर्थिक कोंडी सुरू, भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही। डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलाय, खासदार फुटीवरून अंधारेंचा भाजपवर आरोप। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही, खासदार कुठे का जातायत, उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। ठाकरेंच्या खासदार फुटीच्या प्रश्नावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं। 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट, एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपद, तर मतदारसंघात मुबलक निधी देणार, शिंदेंचं आश्वासन, सूत्रांची माहिती। शिंदेंनी केलेले ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड। ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील। मोदी सरकार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडतोय, नाना पटोले यांचा निशाणा।